मित्रांनो, गोल्डन चान्स तुमच्यासाठी घेऊन आलोय। तुम्ही स्टुडंट आहात किंवा कॉलेज पास आउट आहात तर भारत सरकार नीति आयोग तर्फे इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आली आहे। फॉर्म भरणं सुरू झालं आहे। नक्कीच तुम्ही फॉर्म भरला पाहिजे, कारण की एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या डोमेन्समध्ये या इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी असणार आहे। खासियत अशी आहे कारण की अनेकांचं ॲग्रिकल्चर झालं आहे, कोणाचं लॉमधून शिक्षण झालं आहे, कोणाला बिझनेस फील्डमध्ये जायचं आहे। अशा ज्या वेगवेगळ्या फील्ड्स आहे त्यामध्ये या इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आहे। आणि खासियत अशी आहे की डायरेक्ट गव्हर्नमेंटचे जे अधिकारी आहे त्यांच्यासोबत तुम्हाला काम करायला मिळणार आहे। अप्लाय करण्यासाठी कुठलीही फी नाही आहे। त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन प्रोसेस अगदी सोपी आहे। ना कुठली एक्झाम ना कुठला इंटरव्ह्यू, जस्ट तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे, त्या बेसिसवर तुमचं इथे सिलेक्शन होतं आणि अगदी कमी वेळेसाठी आहे। म्हणजे तुम्ही इथे 3 आठवड्यापासून 6 महिन्यांपर्यंत इंटर्नशिप करू शकताय। त्याचं तुम्हाला व्हॅल्युएबल सर्टिफिकेट मिळतं। मागे पण आपण व्हिडिओ बनवला होता, तेव्हा एकाचा इंस्टाग्रामवर मेसेज आला होता की त्यांनी ही इंटर्नशिप केली, त्यानंतर त्यांनी आज एका टॉपच्या एनजीओला जॉईन केलाय। त्यामुळे बघा, खूप चांगली करिअर अपॉर्च्युनिटी आहे। जे सर्टिफिकेट आहे त्याची व्हॅल्यू पण आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जे गव्हर्नमेंटचे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत तुमचे कनेक्शन होता, पुढे जाऊन तुम्हाला ते व्हॅल्युएबलच असणार आहे। त्यामुळे संधीचं सोनं करा। डिटेलमध्ये समजून सांगतोय अप्लाय कसं करायचं, काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, वयाची अट काय, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, नीति आयोगची ही ऑफिशियल वेबसाईट आहे, तुम्ही ते बघू शकता। वेगवेगळे डोमेन्स आहे कुठले, जसं की ॲडमिनिस्ट्रेशन झालं, ॲग्रिकल्चर झालं, इकॉनॉमिक्स अँड फायनान्स झालं, एज्युकेशन झालं, एनर्जी झालं, गव्हर्नन्स झालं, इंडस्ट्री झालं, हेल्थ रिलेटेड झालं। म्हणजे तुम्ही ज्या पण फील्डमधून शिक्षण घेताय त्या फील्डमध्ये जर तुम्हाला गव्हर्नमेंटसोबत काम करायचा अनुभव पाहिजे असेल, अनेकांना टुरिझमची आवड आहे, कल्चरची आवड आहे, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता, म्हणजे हा डोमेन निवडू शकताय। त्याच्यानंतर सोशल जस्टिस पाहिजे तुम्हाला, स्किल डेव्हलपमेंट पाहिजे आहे, MSME मध्ये तुम्हाला जायचं आहे, पब्लिक प्रायव्हेट अँड पार्टनरशिपमध्ये जायचं आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये जायचं आहे, रूरल डेव्हलपमेंटमध्ये जायचं आहे। म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला एखादी एनजीओ वगैरे सुरू करायची आहे किंवा तुम्हाला अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जॉब पाहिजे आहे, तर नक्की तुम्हाला या इंटर्नशिपचा फायदा होणार आहे, कारण की प्रॅक्टिकली तुम्हाला कामाचा अनुभव मिळणार आहे। काम काय करायचं असतं तर गव्हर्नमेंटचे जे वेगवेगळे प्रोजेक्ट्स असतात, समजा रूरल डेव्हलपमेंट रिलेटेड एखादं प्रोजेक्ट चालू आहे, जसं की तुम्ही बघितलं असेल आता महाराष्ट्रामध्ये माझी लाडकी बहिणी योजना आली। मग हे कशावरून सांगतात की एवढ्या महिलांना लाभ मिळेल, किंवा आता अन्नपूर्णा योजना येणार आहे, मग त्याचं सांगितलंय 54.4 लाख जे कुटुंब आहेत त्यांना याचा फायदा होणार आहे। मग हा सर्वे कुठून काढला, हा रिसर्च कोण केला, हे नेता लोक करतात की नाही? मग असे काही लोक असतात, हे इंटर्नशिप वगैरे असतात, त्याच्या प्रकारचं रिसर्च वगैरे करतात आणि त्यांना प्रोव्हाइड करतात। मग त्याच्यावर ते डाटा काढतात, मग वेगवेगळ्या पॉलिसी काढल्या जातात। मग त्या रिलेटेडच तुमचं काम असणार आहे। काम अगदी सोपं असतंय, तुमच्याकडे नॉलेज आहे त्या इंडस्ट्रीचं, त्या डिपार्टमेंटचं, तर तुम्ही अप्लाय केलं पाहिजे। तर ही बघा यांची ऑफिशियल वेबसाईट आहे, यावर तुम्हाला दिसून जाईल इथे बघा नीति आयोग इंटर्नशिप। ओके, तर इथून आपण अप्लाय करू शकतोय। इथून तुम्ही जर फॉर्म भरलाय तो ट्रॅक करू शकताय, म्हणजे तुमचं सिलेक्शन झालंय किंवा मग पुढच्या महिन्यात सिलेक्शन होणार आहे, कधी सिलेक्शन होणार ते। त्यानंतर तुम्हाला काही अडचण आली तर इथे ईमेल ॲड्रेस दिला आहे, तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय। आणि ते गाईडलाईन्स दिली आहे, म्हणजे थोडक्यात PDF दिली आहे आणि या PDF वरून पण तुम्ही सगळं समजू शकताय। नेमकं ही इंटर्नशिप काय आहे, कोण कोण अप्लाय करू शकताय, कशा प्रकारचं आहे। जसं की इथे बघा एलिजिबिलिटी सांगितली आहे, म्हणजे तुम्ही अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट आहात, ओके, किंवा तुम्ही तुमचा 4th सेमिस्टरमध्ये आहात, तुम्ही बॅचलर डिग्री करताय, किंवा तुम्हाला 85% पडलेले आहे, किंवा इक्विव्हॅलंट 12वीमध्ये 85% पडले आहे, तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। आता तुमचं जर ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे तर त्याच्यासाठी पण दिले, बट जस्ट तुम्हाला हे वाचून घ्यायचं आहे, त्यावरून तुम्हाला समजून जाईल तुम्ही एलिजिबल आहे का नाही। थोडक्यात तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात, कॉलेज पूर्ण झालेलं आहे, सगळ्यांसाठी इथे अपॉर्च्युनिटी असणार आहे। ओके, पिरियड किती आहे तर जसं मी सांगितलं 6 वीक्सपासून, म्हणजे 6 आठवड्यांपासून 6 महिन्यांपर्यंत तुम्ही इंटर्नशिप करू शकताय। मग एखाद्याला वाटतं यार माझ्याकडे 2 महिने आहेत ते तर बेस्ट जाणार आहे, कारण की माझं ॲडमिशन झालं नाही आहे किंवा ETC काही पण असू शकतं आहे, पण तुमच्याकडे 1 महिना आहे, 2 महिने आहे, 3 महिने आहे, 4 महिने, मग त्याच्यासाठी तुम्ही ही इंटर्नशिप करू शकताय। आता तुम्ही अप्लाय कराल तर पुढच्या महिन्यासाठी तुमचं सिलेक्शन होईल किंवा या महिन्यासाठी पण होऊ शकते। दर महिन्याच्या 1 ते 10 तारखेमध्ये फॉर्म भरणं सुरू होतं। बघा अशा प्रकारचा फॉर्म आहे, याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल, तिथून तुम्ही हा फॉर्म भरू शकताय। हा फॉर्म पण मी तुम्हाला भरून दाखवणार आहे, ओके। आणि ऑनलाईनच अप्लाय करायचं आहे 1 ते 10 तारखेमध्ये एव्हरी महिन्याच्या। समजा जर तुम्ही हा व्हिडिओ 15 तारखेनंतर बघताय, कधी 20 तारखेला बघताय, तर त्याच्या 1 ते 10 तारखेमध्ये पुढच्या महिन्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकताय। त्याच्यानंतरच्या महिन्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकताय। फॉर्म भरताना तुम्ही ठरवू शकताय की ते तुम्हाला कधीसाठी अप्लाय करायचं आहे। इथे बघा तुम्ही ठरवू शकता डिपार्टमेंट कोणतं आहे, त्याच्यानंतर किती महिन्यासाठी तुम्हाला इंटर्नशिप पाहिजे आहे, कुठल्या महिन्यासाठी पाहिजे आहे, सगळी माहिती तुमच्या हातात आहे भरणं, ओके।
त्यानंतर इथे बघा वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत, त्याची पण नावं तुम्हाला इथे बघायला मिळेल. ॲग्रिकल्चर, इकॉनॉमिक्स, डेटा मॅनेजमेंट, त्याच्यानंतर गव्हर्नन्स, हेल्थ अँड न्यूट्रिशन, इंडस्ट्री, त्याच्यानंतर मायनिंग सेक्टर झालं, वॉटर रिसोर्स झालं, टुरिझम अँड कल्चर झालं, स्पोर्ट्स झालं, अनेकांना स्पोर्ट्समध्ये जायचं आहे तर ते झालं, सायन्स अँड टेक्नॉलॉजी झालं, रुरल डेव्हलपमेंट झालं. असे अनेक 25+ वेगवेगळे डिपार्टमेंट आहे, त्यामध्ये तुम्हाला काम करायची संधी मिळते आहे. त्यामुळे नक्की तुम्ही या संधीचा फायदा घेतला पाहिजे. आता अप्लाय कसं करायचं तर या PDF ची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही इंटर्नशिप जी आहे पूर्ण वाचू शकताय. कशी आहे काय. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही अनपेड आहे, म्हणजे इथे आपल्याला कुठलेही पैसे मिळणार नाही आहे, पण काम करायचं ठिकाण, त्याच्यानंतर इंटरनेट वगैरे सगळं हे प्रोव्हाइड करणार आहे. तुमच्याकडे जर स्वतःचा लॅपटॉप असेल तर तो तुम्ही घेऊन जा, कारण की तिथे तुम्हाला जर लॅपटॉपवर काम असेल तर तुम्ही ते करू शकताय. ओके, बाकी सगळी माहिती तुम्हाला इथे दिसून जाणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अप्लाय कसं करायचं तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. इथे बघा जस्ट तुम्ही यावर क्लिक केलं, अप्लाय हिअर, यावर तुम्हाला ही माहिती दिसून जाईल. त्याच्यानंतर गाईडलाईन्स आणि इंटरनेट ॲप्लिकेशन यावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला अप्लाय कसं करायचं त्याची माहिती मिळून जाईल, किंवा डायरेक्ट याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल, इथूनही तुम्ही अप्लाय करू शकताय. मग सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे, वडिलांचं नाव टाकून घ्यायचं आहे, आडनाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे पुन्हा तुम्हाला तुमचं वडिलांचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ, तुमचा जन्म कधी झाला आहे ते टाकून घ्यायचं आहे. ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे, ॲड्रेस 2 टाकून घ्यायचं आहे, म्हणजे तुमचं जे पण घर असेल ते नाव, त्याच्यानंतर एरियाचं नाव, त्याच्यानंतर कुठल्या स्ट्रीटवर राहतात ते नाव, त्यानंतर सिटी, कंट्री, पिन कोड, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आहे तो टाकून घ्यायचा आहे, ईमेल ॲड्रेस आहे तो टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर 12वीपासून तुमचं काय शिक्षण झालं आहे ते टाकायचं आहे. मग सिनियर सेकंडरी काय झालेलं आहे, कुठला सब्जेक्ट होता, कुठली युनिव्हर्सिटी होतं, कधी स्टार्ट केलं, कधी एंड केलं. ओके, ती माहिती टाकून घ्यायची आहे. कंप्लीट झालेली आहे का तर यस कंप्लीट झालेली आहे, मग इथे टाकून घ्यायचं, कारण की 12वीच्या पुढच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ही अपॉर्च्युनिटी आहे. त्यानंतर तुम्ही काय करताय, मग BA करताय, BTech करता, काहीही तुम्ही करत असाल तरी तुमच्यासाठी ही अपॉर्च्युनिटी आहे. ऑदर असेल तर ऑदरमध्ये स्पेसिफिक तुम्ही टाकू शकताय. म्हणजे थोडक्यात तुम्ही ड्रामा वगैरे करताय, म्युझिक वगैरे शिकताय तर त्यांच्यासाठी पण अपॉर्च्युनिटी आहे. ओके, जसं की B.Pharm झालं आहे, BSc झालेलं आहे, MBBS झालं आहे, डिप्लोमा झालेला आहे, त्याच्यानंतर BA झालं आहे, B.Com झालं आहे, BCA झालं आहे, जे पण झालं असेल ते टाकून घ्यायचं आहे. मग कुठला सब्जेक्ट होता, कुठली युनिव्हर्सिटी होते, कधी स्टार्ट केलं, कधी एंड झालं, हे जर तुम्ही ऑलरेडी करत असाल तर परस्युइंग टाकायचं आणि कंप्लीट असेल तर कंप्लीट टाकायचं. ओके, त्यानंतर डिझायर मंथ फॉर इंटर्नशिप, कुठल्या मंथसाठी इंटर्नशिप पाहिजे आहे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे बघा कुठल्या डिपार्टमेंटमध्ये, कुठल्या डोमेनमध्ये पाहिजे, मग इकॉनॉमिक्समध्ये पाहिजे, एज्युकेशनमध्ये पाहिजे, एनर्जी सेक्टरमध्ये पाहिजे, गव्हर्नन्समध्ये पाहिजे, MSME पाहिजे, जे पण पाहिजे, जो पण तुमचा टॉपिक आहे ज्यामध्ये तुम्हाला शिक्षण घ्यायचं आहे किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये करिअर करायचं आहे ते तुम्ही निवडू शकताय. ओके, जसं की तुम्हाला टुरिझममध्ये जायचं आहे तर टुरिझम सिलेक्ट करा. त्यानंतर त्या प्लेस ऑफ सबमिशन, कुठून सबमिशन करताय, सिटीचं नाव टाका आणि ते प्रिव्ह्यू करा. प्रिव्ह्यू केल्यानंतर फॉर्म पूर्ण चेक करून घ्या, सबमिट करा. सबमिट केल्यानंतर जेवढे पण विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे तो चेक केला जातो. चेक केल्यानंतर जर त्यांना वाटलं यस ही इज इलिजिबल, मग तुम्हाला ते मेल करतात आणि मेल नंतर तुम्ही त्यांच्यासोबत काम करतात. ओके, चांगली इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आहे. डेली नवीन नवीन जॉब अपडेट तुमच्यासाठी आणतोय. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. व्हॅल्युएबल माहिती आहे, मित्रांसोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.